हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर आत्ता वाजलं संध्याकाळी 7:30 आणि आम्ही चाललो आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर वडघरला येते पनवेलपासून जवळच वडघरला ना स्वामी समर्थांचा मठ आहे. तर मी पण पहिल्यांदाच चालले तिथे. भरपूर दिवसापासून जायचं होतं, तर आज तर योग आला आहे. चला तर मग तुम्ही देखील माझ्यासोबत दर्शन घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भेटूया थोड्या वेळानंतर. कुठे चालली शनी? कुठे चालली आहे? दूर नाही चालली तू, मठामध्ये चाललीस. बोल श्री स्वामी समर्थ. बोल बोल लवकर बोल बोल की. तर पनवेलपासून आहे ना JNPT रोडने अवघ्या 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती मानघरमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. तर तिथे आज आम्ही जाणार आहे. चला तर मग दर्शन आपण सोबतच घेऊयात. तर इथे हायवेलाच आहे ना, लेफ्ट साईडला रोड गेले बघा हा वाला. तर इथे बॅनर पण लावला त्यांनी डायरेक्शनसाठी. तर आतमध्ये गावं आहेत. तर गावामध्ये स्वामी समर्थांचा मठ आहे मानघरमध्ये. तर आपण तिकडेच आता जाणार आहोत. तर आम्ही पोहोचलोय आता मठामध्ये आणि इथलं आजूबाजूचं वातावरण एवढं मंगलमय आणि प्रसन्न होतं ना, की असं वाटत होतं की म्हणजे इथे खरोखर स्वामी महाराज आलेत म्हणून. एकदम असं सगळीकडे ना असं म्हणजे सहवास असं वाटत होता आणि खूप छान प्रसन्न वातावरण होतं. आणि इथे ना त्यांचं लाईव्ह भजन पण चालू होतं. आपण थोड्याच वेळात दर्शन पण घेऊयात. गर्दी पण आहे, लाईन लागली, पण थांबूयात. ही रांगोळी पण बघा किती मस्त काढली आहे तिथे रांगोळी. तरी ते मी नारळ, अगरबत्ती, हार वगैरे घेतलाय स्वामी समर्थांसाठी तिथे खाण्यासाठी. ते ना गाभाऱ्यात आतमध्ये आल्यावरती एवढं मस्त वाटत होतं, जाम भारी वाटत होतं. असं की स्वामी समर्थ खरोखर तिथे समोर बसलेत आपल्या. एवढं प्रसन्न वाटत होतं आणि तिथे असं वाटत होतं की थांबायला पाहिजे थोडा वेळ. पण गर्दी पण जास्त वाढत चाललेली आणि थोडं पावसाचं पण वातावरण असल्यामुळे ना आम्ही पण तिथून लवकरच निघालो. पण जेवढा वेळ थांबलो ना तिथे खूप छान वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं. महाराजांची मूर्ती आहे ना एवढी आकर्षित होती ना की असं वाटत होतं की खरोखर तिथे बसलेत ते. आतमध्ये ना आम्हाला खूप छान असं दर्शन वगैरे झालं आणि ते आम्ही प्रसाद घेतला. आणि इकडे महाप्रसादासाठी इथे लाईनीत उभं राहिलं. आतमध्ये बरेचशी लोक म्हणजे बसलेली जेवायला वगैरे आणि खूप वेळापासून त्यांची पंगत चालू होती महाप्रसादाची. आता आम्ही थांबलो लाईनीत, थोड्याच वेळात आम्ही प्रसाद वगैरे घेऊ.
तर मस्त असा प्रसाद वगैरे घेतला आणि आजूबाजूचं वातावरण बघत थोडा वेळ थांबलो. तर प्रत्येक जण येणारा होता ना की मनोभावे अशी म्हणजे श्रद्धा ठेवणारा होता. प्रत्येक जणाच्या मनामध्ये काही ना काही असे चलबिचल चाललेले असते लोकांच्या. प्रत्येकाच्या माइंडमध्ये काही ना काहीतरी चालू असतं. तर इकडे बघा किती गाड्या पार्किंगमध्ये लागल्यात आणि गर्दी नंतर खूप वाढत चाललेली. तर आम्ही प्रसाद वगैरे घेतला, थोडा वेळ थांबलो आणि आम्ही लगेच घरी निघालो. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूचं बेल आयकॉन देखील नक्की दाबा पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तोपर्यंत मस्त राहा आणि एकमेकांची काळजी घ्या. बाय बाय.